प्रश्न त्यांनीच विचारलेला आहे, उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. हे लाड त्यांचेच का आणि काठ्या मराठी माणसाच्या वाट्याला का, हा त्यांचा सवाल आहे. सगळ्यात पहिली गोष्ट विलासजी, हा याच्यात कोणाचे लाड कोण करायचा प्रश्न येत नाही. ज्यावेळी तुम्ही राज्य चालवता, आपण त्यावेळी त्यांना सांगितलं, त्यांना मुदत दिली, त्यांनी मुदत दिल्यानंतर ती मुदत परत वाढवली. आता ती मुदत संपली, आता त्यांनी त्याप्रमाणे काम करणं गरजेचं होतं. मराठी भाषा कोणत्याही परिस्थितीत त्यांनी शिकायलाच पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. आणि त्या मतामुळेच हा कायदा जो इतके वर्ष कोणी लागू केला नव्हता, तो लागू करण्याचं काम आम्ही केलं आणि तो आम्ही करणार आहोत. हा हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आता जर ते म्हणत असतील की आम्हाला थोडी मुदत वाढ द्या, तर माझं मत आहे की ज्यावेळी, आता मी वेगळ्या भाषेत बोलतो, की जर आपल्याला त्या पद्धतीने मराठी आलंच पाहिजे, तर यांना शेवटची मुदत द्यायची, की बाबा ही शेवटची मुदत आहे, याच्यानंतर मिळणार नाही, याच्यानंतर तुमचं लायसन्स रद्द केलं जाईल. हा जोपर्यंत अशी कडक कारवाई. पण डॉक्टरांशी संपर्क तुटलेला आहे. आपल्यासोबत संजय नाईक जोडले गेलेले. संजयजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हो, येतोय आता. ते म्हणतायत सरकार तयार आहे अजून त्यांना वेळ द्यायला. साहेब, सरकार लाचार आहे. हा सरकार मुळात लाचार आहे. कारण मुळात ही गोष्ट 2016 पासून जी ओपन परिवहन परवाना चालू झाला, तिथून ह्या परिवहन खात्यामधला जो भ्रष्टाचार, म्हणजे त्यावेळेला दिवाकर रावते होते, त्याच्यानंतर अनिल परब आले, अनिल परबानंतर माननीय आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आले, त्याच्यानंतर आता प्रताप सरनाईक आले. साहेब 16, जसं मराठी एकीकरण समिती बोलते त्या पद्धतीने मी सुद्धा 2016 पासून ह्या गोष्टीसाठी कोर्टामध्ये सुद्धा गेलो होतो. पण दुर्दैवाने मुंबई उपनगर आणि मुंबई शहरच्या माध्यमातून आमची ती पीएल बाजूला करण्यात आली. परंतु मुद्दा असा आहे की साहेब, जर मराठी येतच नव्हतं तर त्याला बॅच दिला का? आणि जर वास्तव्याचा दाखला वास्तव्यच नव्हतं, तर अनेक वास्तव्याचे दाखले ह्या तहसील कार्यालयातून दिले गेले. साहेब, माझ्याकडे अनेक अशी तहसीलदारांची पत्र आहेत, त्यांनी अनावधानाने चुकीने परवाने वास्तव्याचे दिले गेले, याचे माझ्याकडे साहेब पुरावे, कागदोपत्री पुरावे आहेत. त्याच्यासाठी भांडण्याची वेळ या महाराष्ट्रातील मराठी म्हणून आपल्यावरती येते. ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय? एक मराठी माणूस प्रताप सर नाईक, माझं म्हणणं त्यांनाच आहे की हा मुद्दा खरं म्हणजे भ्रष्टाचाराचा कुठेतरी पडदा पडावा, भ्रष्टाचार दिसू नये. मराठी आली पाहिजे, तर नक्कीच आमची भाषा, आमचं म्हणणंच मुळात तेच असताना ही माणसं ज्या पद्धतीने माझं म्हणणं एवढंच असं आहे की 2016 पासून जे जे परवाने दिले गेले, जे बॅच दिले गेले, ते साहेब पुन्हा एकदा त्यांचं निरीक्षण करा आणि ज्यांचे वास्तव्याचे दाखले सुद्धा नव्हते त्यांना तर पहिले बाहेर काढा. मी विचारतो, संजय पांडे आपल्या सोबत आहेत, सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत ते. संजय पांडेजी, भ्रष्टाचार झाला हे सगळे बॅच देत असताना जर त्यांना भाषा येतच नव्हती तर मग त्यांना हे बॅच दिले कसे? आणि जर त्यांना भाषा येते असंच दिलं असेल तर मग आता हे सगळे सोपस्कार कशासाठी? हा त्यांचा सवाल आहे. असं आहे की जर भ्रष्टाचार झाला असेल तर ह्यांनी सरकारकडे त्याचे पुरावे द्यावे. फक्त म्हणणं की भ्रष्टाचार झालाय त्यांनी भ्रष्टाचार झालाय असं सिद्ध होत नाही. गोष्ट नंबर 1. ठीक आहे, तर आपण ते सरकारकडे द्यावे, सरकार त्याच्यावरती योग्य कारवाई करेल, त्याचं मी आश्वासन आपल्याला विलासजी आपल्या माध्यमातून देतोय. पण हे जे म्हणतायत की परप्रांती, पहिल्यांदा माझा आक्षेप हाच आहे की आम्ही परप्रांती नाही, आम्ही घरप्रांती आहोत. आम्ही पण ह्या महाराष्ट्राचे नागरिक आहोत, या देशाचे नागरिक आहोत आणि आम्ही इकडे राहतोय. ह्याच्यामधलं आजच्या नंतर परप्रांती आम्हाला म्हणून उद्देशित करू नका, पहिली गोष्ट. आणि सरकारने जे नियम लावले आहेत की जर कोणाला एक्सटेन्शन द्यायचं असेल तर सरकारने दिलंय, आणि त्याच्यानंतरही कोणी मुजोरी करत असेल तर जे नियम कायदे सरकारने केले आहेत त्याच्या अनुकूल कारवाई होईल, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. माननीय देवेंद्रजींनी स्पष्ट सांगितलंय की आणखीन 3 महिन्याची जर वेळ मागत असेल तर सरकार देईल. तर त्याच्यामध्ये जर ह्यांनी मराठी नाही शिकली, व्यवहाराची भाषा, तर त्यांच्यावरती योग्य कारवाई होण्याची कोणीही टाळू शकत नाही.
आता आपण बघा की 85% लोकांनी उत्तीर्ण केले आपली परीक्षा. आता 10-15% आहेत, त्यांनाही आपण करू ना. मग हा सर्व समाज असा आहे संजयजी की तुम्ही म्हणताय तसं आता हा तुम्ही सांगितलेला आकडा आहे. जर 15% लोक बोलू शकलेले नाहीयेत असं तुमचं म्हणणं आहे, तर मग त्या 15% लोकांना बॅच कसे दिले हो तुम्हाला येते भाषा म्हणून? नाही तर त्याच्याबद्दल जर माहिती असेल तर त्यांनी सरकारकडे द्यावं. हा साहेब दिली. असं आहे की नाही नाही जर द्यायची देऊ ना, नका, जर काय तुम्ही होत स्वतः नाही. असं सांगितलं आहे की ना. जर नाही जर साहेब दिली, ते काही होत नाही. 100 काय झालं 185 दिले, कागदपत्र दिले, सगळे दिले, काही कारवाई होत नाही. पर द्या ना. काही कारवाई होत नाही. कारवाई 100% होणार. पण चला आताचा या मुद्दा तुम्ही असा आहे माझ्याबरोबर, की आपण जाऊ परिवहन नक्कीच मंत्र्यांकडे. जाऊ मी नक्कीच सगळे जाऊ दाखले नक्कीच देतो. जाऊ हा बघा समोर नक्कीच दाखला आहे. जाऊ. तहसीलदारांनी जर दिलेला अनावधानाने चुकीने आहे की दाखले दिले गेले. हे देवाभाऊंचं गव्हर्नमेंट आहे. याच्यामध्ये भ्रष्टाचाराला काहीही कोणीही पाठीशी घालणार नाही. पण आपलं संपुष्टात आलेलं राजकारण परप्रांती हे से म्हणून आपलं जिवंत करायचं असेल तर ते काय होणार नाही. छान, चांगली गोष्ट आहे. डॉक्टर राजू वाघमारे जोडले गेले आहेत आपल्यासोबत. डॉक्टर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? मध्येच तुटला हो, होता तुम्ही. पोचतोय बोला ना, गंभीर सर. आक्षेप तुमच्यावरती हा आहे. मराठी माणसाने जेव्हा आंदोलन केलं तेव्हा लाठ्या काठ्या, आणि काल रस्त्यावर उतरून ज्यांनी मुजोरी केली, ज्यांनी या इथल्या प्रवाशांना वेठीला धरण्याचं काम केलं, त्यांची समजूत काढणार. हा भेदभाव का, हा त्यांचा सवाल आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, हा काही भेदभाव कोणी केलेला नाहीये. जे कोण अशा प्रकारे करत होते त्यांना सुरुवातीच्या काळात ज्यावेळी आंदोलन होतं त्यावेळी त्यांना समजवण्याचाच प्रयत्न होतो. ज्यावेळी आंदोलनाचं स्वरूप हे भडक होतं त्यावेळीच पोलीस लाट्याकाट्या चालवतात. आता राहिला प्रश्न, आम्हाला कोणाचा भेदभाव करायचा नाही किंवा कोणाची समजूत किंवा कोणाच्या दाढीला हात लावायचा नाही. तो असता तर आम्ही हा कायदा अंमलात आणण्याचे एवढे मोठे प्रयत्न केलेच नसते. आम्हाला सक्ती आहे, आमची इच्छा आहे की मराठी भाषा इथे असणाऱ्या प्रत्येकाला ती मराठी भाषा आली पाहिजे. निदान त्याला जेवढं काम करता येतंय तेवढं त्या भाषेमध्ये त्यांनी मराठी भाषेत बोललं पाहिजे. आता माझ्या अगोदर ते पांडे साहेब बोलताना मी ऐकलं, शुद्ध मराठीत बोलत होते. आमची इच्छा आहे की तुमच्यासारख्या लोकांनी, हे जे बाकीचे लोक जे मुजोरी करतायत किंवा जी भाषा वापरतायत, त्यांना तुमच्यासारख्या लोकांनी समजून सांगितलं पाहिजे की आपण इकडे राहतो, आपल्याला बोलता आलं पाहिजे. ही वेळच येता कामा नये की 3-3 महिने आपण वाढवतोय, 3-3 महिने वाढवून मागतोय. ही वेळ येता कामा नये असं आमचं मत आहे. सरकारमध्ये आम्ही आहोत, ज्यांना वेळ पाहिजे त्यांना आम्ही वेळ देतोय, ती वेळ अजून देऊ. पण हा